आपण जे दररोज मसाले खातो त्या मसाल्यामध्ये सुद्धा सोनं आहे, हे माहीत आहे का? आणि आपण महाराष्ट्रात बसून हे सोनं पिकवू शकतो, पण फक्त 10% लोकांनाच याची खरी पद्धत माहीत आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की हे सोनं म्हणजेच विलायची कशी महाराष्ट्रामध्ये उगवली जाईल, ती पण यशस्वीरित्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल उद्योजकवरती. आज आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रात विलायचीची शेती कशी करायची व ती खरंच शक्य आहे का, कशी विलायचीची शेती करता येईल, खर्च किती येतो आणि नफा किती मिळतो. तर पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करतो, विलायची हे पीक नैसर्गिकरित्या थंड आणि ओलसर भागात वाढतं. म्हणून महाराष्ट्रात कोकण भाग, सह्याद्री परिसर किंवा जिथे सावली आणि आर्द्रता जास्त आहे तिथेच हे यशस्वीरित्या येतं. जर तुम्ही मराठवाडा किंवा विदर्भात भागातून असाल तर तुम्हाला शेड नेट, ड्रिप आणि पाण्याचा व्यवस्थापन करून शेती करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला एक छोटासा प्लांट उभा करावा लागेल व त्या प्लांटमध्ये तुम्ही विलायची लावू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, परंतु विलायची हे पीक जे आहे हे पीक एका वर्षातून 3 वेळेस हार्वेस्टिंगला येतं. तर त्याच्यामधून उत्पन्नही तुम्ही एका वर्षातून 3 गुणा काढू शकता. 1 एकरामध्ये तुम्ही साधारण ते 800 ते 1000 रोपे लावू शकता. रोपांमध्ये 6 बाय 6 फुटाचं अंतर ठेवा. लागवडीसाठी जून ते ऑगस्ट हा सर्वोत्तम काळ आहे. शक्यतो नैसर्गिक सावली असलेली जमीन निवडा, नाहीतर शेड लावा किंवा शेडला बाहेरून नेट लावा. आपल्या मराठवाड्यामध्ये जर तुम्हाला विलायची लावायची असेल तर तुम्हाला छोटंसं एक शेड बनवावं लागेल व त्या शेडला पत्र न लावता बाहेरून नेट जाळी लावावी लागेल, जेणेकरून आतमध्ये थोडा थंडावा राहील व ओलसर भाग राहिल्यामुळे विलायचीची चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल. 1 एकर विलायची लावायची असेल तर तुम्हाला साधारणतः खर्च 50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत येतो. विलायची लागवड केल्यानंतर 2 ते 3 वर्षांनी उत्पादन सुरू होतं. एकदा सुरू झालं की वर्षातून 2 ते 3 वेळा हार्वेस्टिंग करता येते. महाराष्ट्रात योग्य काळजी घेतली तर 1 एकरामधून 100 ते 250 किलो वाळलेली विलायची मिळू शकते. सध्या मार्केटमध्ये विलायचीचा भाव 2,000 ते 4,000 रुपये इतका आहे. म्हणजे 1 एकरामधून तुम्हाला साधारणतः 3 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत कमवू शकता. एकदा विलायची जर लावली की 10 ते 15 वर्ष उत्पादन देते. म्हणजे एकदाच गुंतवणूक आणि अनेक वर्ष उत्पादन सुरू. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये विलायची लावायची असेल तर या गोष्टीची काळजी घ्या, कारण की तुम्हाला या गोष्टी जर लक्षात नाही आल्या तर तुमचा विलायचीचा प्लांट हा उद्ध्वस्त होऊ शकतो. नंबर 1, थेट उन्हापासून संरक्षण करा. म्हणजे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तुम्हाला जे जाळीदार शेड बनवला आहे त्याला बाहेरून नेट लावा, म्हणजे गरमी कमी होईल. पाण्याचं व्यवस्थापन नीट ठेवा आणि ड्रेनेज सिस्टीम चांगली असावी. सुरुवातीला कमी एरियामध्ये ट्राय करून बघा, जर जमलं तर तुम्ही एरिया वाढू शकता. तर मित्रांनो, विलायचीचे हार्वेस्टिंग केव्हा करतात? विलायची लागवड केल्यानंतर 2 ते 3 वर्षांनी उत्पादन सुरू होतं. फळ हिरव्या रंगात असतानाच तोडायचं असतं. हिरव्या कलरच्या कॅप्सूल सारखा ज्या वेळेस फळ होतं त्यावेळेस फळ तोडून टाकावं लागतं. वर्षातून 2 ते 3 वेळा हार्वेस्टिंग येते. हातानेच तोडणी केली जाते. मशीन वगैरे काही इस्तेमाल केला जात नाही किंवा आणखी मशीन वगैरे काही निघलेली नाहीये. तोडलेली विलायची थेट विकता येत नाही, आधी ती वाळावी लागते. उशिरा तोडणी केली तर क्वालिटी कमी होते आणि भाव पण कमीच मिळतो. पद्धत सोपी आहे. सूर्यप्रकाशात 7 ते 10 दिवस वाळावी लागते. ड्रायर मशीनमध्ये 18 ते 24 तास प्रोफेशनल लोक वापरतात. वाळल्यानंतर रंग हिरवा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे भाव जास्त मिळतो. वाळल्यानंतर काय करायचं? वाळल्यावर ग्रेडिंग करतात. मोठी लहान वेगळी करायची. खराब दाणे काढून टाकतात. नंतर पॅकिंग करून ती विक्रीसाठी तयार करतात व मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जावी लागते. महाराष्ट्रामध्ये तुम्ही विलायची कुठे विकू शकता? स्थानिक मार्केट, MIDC मंडी, मसाला व्यापारी, होलसेलर, थेट कंपन्या किंवा ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्टवर सुद्धा तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड बनवू शकता. मित्रांनो, विलायची शेती ही खरंच मसाल्यातलं सोनं आहे, पण योग्य पद्धतीने केली तरच. जर तुम्हाला अजून डिटेल माहिती हवी असेल तर कमेंट करा इलायची. मी तुम्हाला सर्व माहिती पर्सनली व्हॉट्सॲपला शेअर करून देतो.